नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहत आहात एलएस मराठी. पाहूयात काही महत्त्वाच्या घडामोडी. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्रातील राज्यसभेच्या 7 जागांसाठी निवडणूक जाहीर. यासाठी 26 फेब्रुवारी रोजी निवडणुकीची अधिसूचना जारी. तर 26 फेब्रुवारी ते 5 मार्च दरम्यान अर्ज भरता येईल आणि 16 मार्च रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार असून त्याच दिवशी होणार मतमोजणी. पुणे महानगरपालिकेतील रखडलेल्या विकास कामांपासून ते पुणे पाणी पुरवठा, कर प्रणाली, वाहतूक आणि समाविष्ट गावांच्या प्रश्नांपर्यंत अनेक महत्त्वाच्या विषयांचा आज खासदार सुप्रिया सुळे यांनी घेतला आढावा. मीरा भाईंदर महापालिकेच्या पहिल्या महासभेत गोंधळ. काँग्रेस आणि शिवसेना नगरसेवकांनी सभागृहात खाली बसून नोंदवला निषेध. महापौरांनी विरोधी पक्षाला योग्य स्थान न देता अन्यायकारक पद्धतीनं आसन व्यवस्था केली, विरोधकांचा आरोप. पुण्यात स्थायी समिती अध्यक्षपदासाठी भाजपच्या श्रीनाथ भिमाले यांच्याकडून उमेदवारी अर्ज दाखल. स्थायी समितीचे 16 पैकी 12 सदस्य भाजपचे असल्यानं भिमाले यांची निवड केवळ औपचारिकता. नवी मुंबईच्या महापौरांची मनपा रुग्णालयात अचानक भेट. आरोग्य सुविधाची केली पाहणी. रुग्णांना कोणतीही गैरसोय होणार नाही याची खबरदारी घ्यावी, महापौर यांच्याकडून रुग्णालयाला सूचना. पीएम मोदी मॅक्रॉन यांच्या मैत्रीच्या नव्या पर्वाला सुरुवात. भारत आणि फ्रान्समध्ये 21 सामंजस्य करार. भारत फ्रान्स संबंधांना स्पेशल ग्लोबल स्ट्रॅटेजिक पार्टनरशिपचा दर्जा. मुंबईतील काळा किल्ला आगारात मातोश्री कॉन्ट्रॅक्टर्सच्या बसची डेपोमध्ये भिंतीला जोरदार धडक. या दुर्घटनेत 2 कर्मचारी जखमी. मातोश्री या कॉन्ट्रॅक्टरच्या कर्मचाऱ्यांना ट्रेनिंगची खूप आवश्यकता आहे. बीएसटीच्या शिस्तीची पूर्ण वाट लावली असल्याचं सांगत प्रवाशांकडून संताप व्यक्त. मुलुंडमध्ये मेट्रोच्या बांधकामाचा अपघात झाल्यानंतर मेट्रोच्या बांधकामाबाबत स्थानिक नागरिक भीतीच्या छायेत. अद्यापही अपघाताचे व्हिडिओ व्हायरल होत असल्यानं आमदार मिहिर कोटेचा यांनी घटनास्थळी पाहणी करत अधिकाऱ्यांना विचारला जाब. उल्हासनगर महापालिका थकबाकीदारांविरोधात ऍक्शन मोडमध्ये. महापालिकेकडून संबंधित मालमत्ता धारकांना अनेक वेळी लेखी नोटीस. याकडे दुर्लक्ष करण्यात आल्यानं अखेर प्रशासनाकडून भेट देत मालमत्तावर अटकवानीची नोटीस. मुस्लिम समाजासाठी राबवण्यात येणाऱ्या जात प्रमाणपत्र प्रक्रियेला ब्रेक. जातीचा दाखला आणि जात वैधता प्रमाणपत्र रद्द करण्याचा शासनादेश जारी. उच्च न्यायालयाने मुस्लिम आरक्षणाला स्थगिती दिल्यानं सरकारचा निर्णय. मुस्लिम आरक्षणाचा शासन निर्णय 12 वर्षांनी रद्द. पुण्यातील रांजणगाव गणपती येथील एमआयडीसीच्या कार्यालयात महापुरुषांचे फोटो भिंतीवर लावण्याऐवजी एका बॉक्समध्ये धुळखात पडले असल्याचा प्रकार समोर. या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट. चंद्रपूरमधील वादग्रस्त भिंतीचे प्रकरण पुन्हा एकदा ऐरणीवर. नैसर्गिक नाल्याचा प्रवाह बदलून एका धनिकाची जागा सुरक्षित करण्यासाठी शासकीय 1 कोटी रुपये खर्च करून ही भिंत उभारण्यात आल्याचा आरोप. वर्ध्याच्या सेलूत आठवडी बाजारात दुकान लावण्याच्या जागेवरून राडा. नगरपंचायत अधिकारी यांनी दुकानदारात बाचाबाची. संतप्त झालेल्या दुकानदारांनी रस्त्यावरच फेकले टमाटर. काही काळ तणाव निर्माण. रायगडच्या पोलादपूरमध्ये शिवीगाळ करत एकाच्या डोक्यात घातला दगड. या संदर्भात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. पुढील तपास पोलिसांकडून सुरू. अहिल्यानगरच्या कोपरगावमध्ये बोगस खत वाहतूक करणारा ट्रक पकडला. या कारवाईत 5,000च्या जवळपास गोण्या जप्त. गुप्त माहितीच्या आधारे कृषी विभाग आणि पोलिसांची संयुक्त कारवाई. कोल्हापूरच्या सासने कॉलनी परिसरात तरुणाकडून एकाच्या घरावर तलवारीने हल्ला. पूर्व वैमनस्यातून हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती. काही दिवसांपूर्वी याच कॉलनीमध्ये काही तरुणांकडून वाहनांची तोडफोड. जळगावमध्ये चित्रपटालाही लाजवेल अशी घटना. राजस्थानहून पार्सल आल्याचं सांगत मामा भाच्यांचं अपहरण करून तब्बल 20 लाखांची मागितली खंडणी. 3 तासात पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेऊन मामा भाच्याची केली सुटका. पुण्याच्या बिगवन मधून काल दुपारच्या सुमारास एका 21 वर्षीय तरुणीचं अपहरण. लवकरात लवकर अपहरण झालेल्या तरुणीचा शोध लावला जाईल. पोलिसांची 6 पथकं शोधण्यासाठी रवाना. पोलीस अधीक्षकांची माहिती. नाशकात पोलिसांकडून 60,000चा मेफेड्रॉन जप्त. गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करत पोलिसांनी आरोपी वैभव आव्हाडला ताब्यात घेतलाय. कोल्हापुरातील महालक्ष्मी नगर येथे एक अनोळखी तरुणाची निर्घृण हत्या. हल्लेखोरांनी तरुणाचा चेहरा छिन्नविछिन्न केल्याने ओळख पटवणे कठीण. या होत्या काही महत्त्वाच्या घडामोडी. पाहत रहा एलएस मराठी.